नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला, आज आपल्याला खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत आळूची वडी बनवायची आहे। आता पावसाळा सुरू झाला का भरपूर अशी आळूची पानं बाजारात विकायला येतात। आता वडी बघा घशामध्ये खाजवते खाल्ल्यानंतर, किंवा तेलकट होते, किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर ती वडी अशी सुट्टी होते। काही टिप्स पण मी सांगणार आहे, त्याच्यामुळे रेसिपी संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका, तेव्हा तुम्हाला समजेल। आणि साधेच आळूचे पानं आहे हे, वसईचे आळूचे पानं नाही। चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू। आता इथे बघा, हे आळूचे पानं गावावरून आणलेले आहे, शेतामध्ये आळू लावलेले आणि साधेच पानं आहे हे। आता सर्वात पहिले बघा, आपल्याला पानं आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे। एक ताटामध्ये बघा पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। आपल्याला आळूचे पानं मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, कारण का कसं पावसाळ्यामध्ये खूप त्याच्यावरती छोटे छोटे कीटाणू बसलेले असतात। त्याच्यामुळे बऱ्याचशा भाज्या, कोणत्याही भाज्या मिठाच्या पाण्यामध्ये आधी धुवून घ्यायच्या, नंतर आपण साध्या नॉर्मल पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या। आता इथे एक एक पान करून मी धुवून घेते, कारण का पानं जास्त मोठे आहे त्याच्यामुळे। पानं धुतल्यानंतर आपल्याला परत स्वच्छ दुसऱ्या पाण्याने पण धुवून घ्यायचे आहे आणि थोडेसे असे निथरट ठेवायचे, म्हणजे त्याच्यावरचा थोडासा ओलसरपणा कमी होईल, आपल्याला पीठ व्यवस्थित लावता येईल। चला, आता सर्व पानं ह्या पद्धतीने धुवून घेते। आता बघा पानं धुवून झालेले आहे। आता इथे बघा, हा थोडासा आहे ना कडक भाग असतो, आपल्याला हा काढून टाकायचा असतो, कारण का याच्यामुळेच आपल्याला घशामध्ये खाज येते। ही पहिली टीप आहे, ही लक्षात ठेवायची। नेहमी तुम्ही कोणतेही पानं घ्या, इथे हा कडकपणा असतो, शिर असते ही, ते आपल्याला सुरीनं काढून घ्यायचं। हे बघा, सावकाश काढायचं आहे, पान पण फाटलं नाही पाहिजे, हे बघा। आणि हे जर काढलं ना, आपलं पान पण थोडंसं व्यवस्थित असं आपण वडी बनवतो, पीठ लावतो त्यावेळेस ना फोल्ड होतं। नाही तर हे जर काढलं नाही ना, पान कडक राहतं आणि कुठेतरी मग ते आपण रोल बनवतो तर मग ते तुटल्या जातं किंवा फाटल्या जातं। आता सुरीनं बघा मी काढून घेते, वरती वरती असं हळूहळू। बघा, इकडच्या साईडला पण आहे। आता हे पानं जास्त मोठे, त्याच्यामुळे इथे जाड आहे हे। चला, सर्व पानांना या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला बघा, हे बाजूला पण पानांना ह्या शिरा असतात ना, कडक असतं इथे, ते आपल्याला लाटण्याने असं लाटून घ्यायचं, म्हणजे पान पण नरम होतं। आता आपण सर्व याच पद्धतीने पानं लाटून घेऊ। चला, आता इथे सर्व पानं लाटून झालेली आहे। एक भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। 2-3 चमचे पांढरे तीळ घालायचे, खूप छान चव लागते। जिरा पावडर घातलेली आहे, धना पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे, हिंग घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं, आलं लसूणची पेस्ट घातलेली 1 चमचा, भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। हातानेच आपण मिक्स करून घेऊ पहिले। आता इथे मी गरम पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवली होती आणि त्या पाण्यामध्येच थोडासा गूळ पण भिजत ठेवला होता। गूळ चिंचेचा कोळ आपल्याला आवर्जून घालायचा आहे, त्याच्यामुळे ना घशामध्ये अजिबात आळूवडी खाजवत नाही, खूप छान चव पण लागते, आंबट गोड तिखट। पीठ बघा बॅटर बनून तयार झालेलं आहे। आता इथे मी ना मोठं खाली एक सूप घेतलेलं आहे, सुपावरती एक प्लॅस्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे, त्याच्यावरती पान ठेवलेलं आहे। पान बघा असं समोरच आपल्या बाजूला करून ठेवलेले, कारण का पानं जास्त मोठे आहे त्याच्यामुळे मी सुपावरती ठेवलेले। आता आपल्याला याला पीठ लावून घ्यायचं आहे, सर्व बाजूनं छान पद्धतीने पीठ लावायचं आहे। जास्त पण जाड नाही थर द्यायचा आणि एकदम पातळ पण नाही थर द्यायचा।
आता पहिल्यांदा असं बोटाने लावायचं, नंतर आपला हात आहे ना आता एकदम असा प्रेस करायचा, सपाट करायचा, म्हणजे छान पीठ लागतं, जास्त कमी लागत नाही. आता एक पान या पद्धतीने आपल्या बाजूला ठेवायचं आणि दुसरं पान आहे ना समोरच्या बाजूला समोर करून ठेवायचं आणि ह्याच पद्धतीने आपल्याला पीठ लावून घ्यायचं. आता ह्या आळूवड्या आहे ना तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता, 2-3 दिवस राहता, फ्रीजमध्ये पण बनवून ठेवू शकता. खूप छान लागतात पण आणि चवीला तर खूपच छान होतात. बघू शकता इथे बघा, मी 5 पानांचा एक रोल बनवणार आहे. पानं पण मोठे. सर्वात पहिले आपल्याला खाली मोठं पान ठेवायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे पानं ठेवायचे. आता आपल्याला एक बाजूनं असं फोल्ड करायचं. हे बघा, पानं खूप छान नरम आहे, त्याच्यामुळे फोल्ड पण छान होतं. शिरा आपण काढून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूनं आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. आता आपण याच्यावरती ना थोडंसं हाताने प्रेस करून घेऊ. आता त्याच्यावरती आपण थोडंसं परत आहे ना बेसन पीठ लावून घेऊ, म्हणजे आपण जेव्हा रोल बनवू ना त्यावेळेस आहे ना छान रोल होतो आणि चिपकला जातो तो. आता खालच्या साईडनं आपल्याला रोल करायचं आहे ह्या पद्धतीने. आता इथे बघा रोल झालेला आहे. आता थोडासा पुढचा भाग आहे ना तो पण आतमध्ये आपल्याला फोल्ड करायचा आहे कडेचा, आणि तिथे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे हा खालचा आणि वरचा व्यवस्थित रोल एकमेकांना चिपकून राहील आणि रोल सुटणार नाही. अजून असेच पानांचा मी रोल बनवून घेते. आता इथे बघा थोडासा हात लावून घ्यायचा असा पिठाचा, म्हणजे रोल आपला सुटत नाही. आता इथे बघा एक चाळणी घेतलेली, त्याला थोडासा तेलाचा हात लावलेला आहे. अजून 2 रोल मी 5-5 पानांचे बनवून घेतलेले. हे बघा. चला आता मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले गॅसवरती. भांडं काळं पडू नये म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू घालूया. आता आपल्याला 20 मिनिटासाठी छान अशा ह्या वड्या वाफून घ्यायच्या किंवा शिजवून घ्यायच्या. झाकण ठेवू. आता इथे बघू बघा 20 मिनिटं झालेले. गॅस पण मी बंद केलेला आहे, गरमच आहे अजून, बघू शकता. आता आपण ह्या वड्या हे रोल छान पूर्ण थंड होऊ देऊ, त्याच्यानंतरच आपण कापायला घेऊ. आता इथे बघा एक रोल घेतलेला आहे मी आणि खूप छान असा थंड झालेला आहे. आपल्याला आता कापून घ्यायचे आहे, छोट्या छोट्या वड्या पाडून घ्यायच्या. थोड्या पातळ आकाराच्या जर पाडल्या तर छान कुरकुरीत होतात. बघा अजिबात वडी कुठे सुटत नाही, काही नाही. तेलामध्ये टाकल्यावर पण अजिबात ती मोकळी होत नाही. खूप छान इथे आपल्या वड्या झालेल्या आहे आणि चवीला तर खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने, अजिबात घशामध्ये खवखवती नाही. आता गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता 2-3 वड्या घालूया. आता इथे पण आहे ना एकदम गॅस आपल्याला कमी नाही ठेवायचा, नाही तर मग वडीमध्ये जास्त तेल राहतं. तेल जर थोडंसं असं थंड असलं तर थोडंसं गरम करायचं छान असं, आणि त्याच्यानंतरच वड्या सोडायच्या. आपल्याला छान कुरकुरीत होतात. इथे बघा वड्या तळून झालेल्या आहे. आपण आता तेल निथरून काढून घेऊ. आता परत ह्याच पद्धतीने मी अशा राहिलेल्या पण वड्या तळून घेते. खूप सोपी पद्धत आहे, काही वेळ लागत नाही आणि 2-3 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवून आरामात खाऊ पण शकतो. पाहुणे वगैरे आले तर तेव्हा पण आपण लगेच गरम गरम तळून देऊ शकतो.